नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. गुढीपाडवा म्हणजे नवीन ऊर्जा, नवसंकल्प आणि विजयाचे प्रतीक. यावर्षी 30 मार्च 2025 रोजी गुढीपाडवा साजरा केला जाणार आहे आणि विशेष म्हणजे या दिवशी काही अलौकिक शुभ संयोग तयार होत आहे, जे काही राशींना मोठा लाभ देणारे ठरणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार यंदाच्या गुढीपाडव्याला ग्रहांचा अनोखा संगम होतोय, ज्यामुळे काही राशींसाठी हा दिवस सुवर्णकाळ ठरू शकतो. करिअर, धनलाभ, आरोग्य आणि वैवाहिक जीवनात हाच संयोग चमत्कारिक सकारात्मक बदल घडवणारा ठरू शकेल. मग कोणत्या राशींचा नशीब अचानक फुलणार आहे? कोणते शुभयोग जुळून येत आहे, जे तुम्हालाही अपार यश मिळवून देतील? चला, या विशेष संधीचा फायदा कसा घ्यायचा याविषयी सुद्धा सविस्तर माहिती जाणून घेऊया. परंतु त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. मित्रांनो, यंदा गुढीपाडवा 30 मार्च 2025 रोजी आहे. काही विशेष ग्रह योग आणि शुभ संयोग या दिवशी जुळून येत आहे, ज्यामुळे हा दिवस अधिकच शुभ ठरणार आहे. या योगामुळे काही राशींना विशेष लाभ मिळणार आहे. आता या भाग्यवान राशी कोणत्या आहेत हे जाणून घेण्याआधी आपण या दिवशी तयार होणारे शुभ योग आधी जाणून घेऊया. गुढीपाडव्याच्या दिवशी संध्याकाळी 5:54 इंद्रयोग निर्माण होत आहे. या योगात केलेले शुभकार्य यशस्वी ठरू शकते. नवे उपक्रम, गुंतवणूक किंवा व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी हा काळ उत्तम ठरू शकेल. शिवाय गुढीपाडव्याच्या दिवशी संपूर्ण दिवस सर्वार्थ सिद्धी योग राहणार आहे. या योगात सुरू केलेले कार्य सिद्धीस जाते असं म्हणतात. म्हणून या दिवशी नवीन व्यवसाय, नोकरी, गृहप्रवेश किंवा महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी हा काळ उत्तम मानला जातो. त्याचबरोबर गुढीपाडव्याच्या दिवशी रवी पुष्य योग तयार होत आहे, जो अत्यंत शुभ मानला जातो. हा योग सुद्धा संपत्ती आणि समृद्धी वाढवण्यासाठी शुभ असतो. या दिवशी सोनं, चांदी, वाहन किंवा नवीन घर घेणे शुभ ठरू शकतं, कारण गुढीपाडव्याचा मुहूर्त हा 3.5 मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त मानला जातो. त्याचबरोबर गुढीपाडव्याच्या दिवशी सूर्य मेष राशीत प्रवेश करणार आहे, तर मंगळ हा बलवान स्थितीत असेल. यंदाच वर्ष हे मंगळाचा आहे, त्यामुळे या योगात आत्मविश्वास, ऊर्जा आणि यशाचे मार्ग मोकळे होऊ शकतात. स्पर्धा परीक्षांना बसणाऱ्या आणि नवीन संधी शोधणाऱ्यांसाठी हा काळ उत्तम ठरू शकतो. त्याचबरोबर गुढीपाडव्याच्या दिवशी चंद्र कर्क राशीत असेल, जो अत्यंत शुभ योग मानला जातो. त्यामुळे मानसिक शांती, घरगुती सौख्य आणि आर्थिक स्थैर्य प्राप्त होतं असं देखील सांगितलं जातं. आणि यामुळेच कुटुंबात आनंदाचं वातावरण राहतं. यंदा गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्ममुहूर्त पहाटे 4:41 पासून ते पहाटे 5:27 आहे. त्याचबरोबर अभिजित मुहूर्त दुपारी 12:01 पासून ते 12:50 आहे. या शुभ मुहूर्तामध्ये गुढी उभारल्यास अत्यंत शुभ फळ मिळतं आणि संपूर्ण वर्षभर सुख समृद्धी राहते असं देखील सांगितलं जातं. आता या शुभ संयोगामुळे कोणत्या राशींना फायदा होईल हेही बघूया. ज्योतिषशास्त्रानुसार या ग्रहस्थितीचा विशेष फायदा काही राशींना होणार असल्याचं सांगितलं जातंय. गुढीपाडव्याच्या दिवशी ग्रह नक्षत्रांचा विशेष संयोगाने या 5 राशींचा नशीब प्रबळ होणार आहे. या राशींसाठी हा दिवस विशेष फायदेशीर ठरणार असून त्यांचा सुवर्णकाळ सुरू होणार असल्याचे देखील सांगितले जाते. चला तर आता बघूयात कोणत्या आहेत त्या 5 भाग्यवान राशी. परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा, जय माता लक्ष्मी. सगळ्यात पहिली भाग्यवान रास आहे ती म्हणजे मेष रास. मेष राशीच्या लोकांसाठी गुढीपाडवा शुभ ठरू शकणार आहे.
त्याचबरोबर नोकरी किंवा व्यवसायात नवीन संधी या व्यक्तींना उपलब्ध होतील. केलेली गुंतवणूक फायद्याची ठरेल, धनलाभ होऊन शिवाय घर, गाडी किंवा मोठी मालमत्ता घेण्याचा योग या काळात निर्माण होत आहे. त्याचबरोबर मेष राशीच्या लोकांमध्ये आत्मविश्वास वाढेल आणि नवीन कामांमध्ये यश मिळेल. हा मंगळाचा शुभ प्रभाव असेल. त्यानंतर वळूयात कर्क राशीकडे. कर्क राशीच्या लोकांसाठी गुढीपाडव्याचा सण नवीन उमेद घेऊन येणारा ठरणार आहे. मानसिक शांतता आणि आत्मविश्वास या काळात वाढलेला दिसेल. त्याचबरोबर ही चंद्राची सकारात्मक कृपा असेल. शिवाय कौटुंबिक सौख्य, घरात आनंद, प्रेम आणि समृद्धी वाढेल. तसेच समाजात आपली प्रतिष्ठा वाढेल, नवीन ओळख निर्माण होईल. त्याचबरोबर कर्क राशीच्या लोकांना एखाद्या चांगल्या संधीमुळे पैसा देखील मिळू शकतो, त्यामुळे आर्थिक स्थैर्य लाभेल. त्यानंतर वळूयात सिंह राशीकडे. सिंह राशीच्या लोकांना गुढीपाडवा शुभ ठरणार आहे. सूर्याच्या विशेष कृपेमुळे सिंह राशीच्या लोकांना समाजात मानसन्मान वाढेल, प्रसिद्धीही मिळेल. तसेच नव्या प्रकल्पाची सुरुवात करण्यासाठी हा काळ उत्तम मानला जातोय. जुनी कर्ज फेडण्यासाठी किंवा आर्थिक समस्या दूर करण्याची संधी या काळात तुम्हाला मिळेल. त्याचबरोबर सिंह राशीच्या लोकांचे शरीर तंदुरुस्त राहील आणि मानसिक स्थिरताही मिळेल. त्याचबरोबर आरोग्य या काळात उत्तम राहणार असल्याचे देखील सांगितले जाते. त्यानंतर आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी गुढीपाडव्याचा दिवस मोठ्या संधी घेऊन येणारा ठरू शकतो. मंगळाच्या शुभ प्रभावामुळे करिअर आणि व्यवसायात वेगाने प्रगती होईल, अचानक धनलाभ होईल, आर्थिक स्थिती मजबूत होईल. तसेच उत्पन्न वाढेल. त्याचबरोबर घरगुती वाद मिटेल, नात्यांमध्ये गोडवा येईल, तसेच परिवारामध्ये आनंद असेल. जुने अपयश मागे टाकून पुढे जाण्याचा हा उत्तम काळ मानला जातोय. हा नवीन सुरुवातीचा काळ असल्यामुळे संधीचा लाभ घेण्याचा सल्ला देखील दिला जातोय. त्यानंतर आहे धनुरास. धनु राशीच्या लोकांसाठी गुढीपाडव्याचा काळ अत्यंत शुभ ठरणार आहे. या काळात नवीन संधी आणि यश मिळेल, तसेच हा गुरुचा आशीर्वाद असेल. त्याचबरोबर पैशाची चिंता दूर होईल, तसेच उत्पन्नाचे नवीन मार्ग मोकळे होतील. त्याचबरोबर करिअरमध्ये प्रगती होईल, मोठ्या संधी मिळतील, इच्छित पद किंवा नोकरी मिळण्याची शक्यता देखील आहे. आणि या आरोग्य उत्तम राहील, शरीर आणि मन निरोगी राहणार आहे. तर मंडळी, गुढीपाडव्याच्या दिवशी मेष, कर्क, सिंह, वृश्चिक आणि धनु या राशीच्या लोकांसाठी हा काळ आनंददायी बातम्या देणारा ठरू शकेल. करिअर, संपत्ती, आरोग्य आणि कौटुंबिक जीवनात यश मिळण्याचे संकेत या काळात आहे. त्याचबरोबर तुमच्या राशीचाही यात समावेश असेल तर तुम्हीही नवीन वर्षाची सुरुवात सकारात्मक विचाराने आणि शुभ संकल्पाने नक्कीच करू शकता. सर्व प्रेक्षकांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओ नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.